नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया पालेभाजीची भाजी। पालेभाजी मी ही स्वच्छ धुवून वेचून घेतली, स्वच्छ धुवून आणि बारीक काप चिरून घेतलेली। पालेभाजी कोणती आहे तर बघा, ही पालेभाजी एकजुडी ही पालेभाजी आहे। हिला हिरवा माठ म्हणतात आम्ही, हिरव्या कलरचा हा माठ येतो, ते मी ही भाजी घेतलेली आहे। आणि ह्या एकजुडीसाठी मी 2 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरलेले, 2 हिरवी मिरची, मिरचीवर भाजी बनवतो आम्ही, त्यामध्ये मसाले वापरत नाही, तर मी 2 हिरवी मिरची, हळद, मीठ, हिंग घेतलेला आहे, 1 चमचा एवढा आलं किसून घेतलेला आहे, ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे आणि कोथिंबीर आणि तेल, इतकं साहित्य याच्यासाठी लागणार आहे। मंडळी, मी पातेलं गरम करत ठेवलेले आहे, त्यामध्ये तेल घालून घेते। 1-1.5 पळ एवढं मी तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये हिंग घालून घेऊया, मिरची घालून घेऊया, कांदा घालून घेऊया। असा बारीक चिरून घ्यायचा कांदा मऊसूत होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आणि मंडळी, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका। मीठ घालून घ्यायचे, मीठ थोडंसं घालायचंय, बघायचं पालेभाजी आटली जाते शिजल्यानंतर, म्हणून आधी थोडंच घालायचंय। आपल्याला वाटलं थोडं कमी आहे तर पुन्हा घालू शकता, आधी जास्तीच मीठ घालायचं नाही। हळद घालायचे, ही पालेभाजीला थोडंसं कांदा जास्त घालते, कांद्याने थोडीशी टेस्ट पण चांगली येते। आणि आम्ही मसाले कुठलेच घालत नाही पालेभाजीला। मिरचीवर पालेभाजी छान होते। तुम्हाला वाटलं तुम्ही 2 घातल्यात, तुम्हाला तिखट हवी असेल तर थोडंसं मिरचीचं प्रमाण वाढवायचं। आणि तुम्हाला लसूण घालायचं असेल यामध्ये तर तुम्ही थोडासा लसूणही घालू शकता, पण छान अशी ही मिरचीवर पण पालेभाजी होते। ओल्या नारळाचा चव घालायचा किंवा नाही घातला तरी हरकत नाही। आणि जरा पालेभाज्या जरा स्वच्छ करताना जरा पान आणि पान त्याचं वेचताना पाहून घ्यायचं, कारण त्याच्यावर ज्या हिरव्या कलरच्या अळी किडी असतात त्या दिसल्या जात नाही। त्यामुळे पालेभाजीची भाजी बनवायची असेल तर 1 दिवस आधी किंवा जेव्हा बनवायची, सकाळी बनवायची असेल किंवा संध्याकाळी बनवायची असेल तर थोडा वेळ आधी बघून आणि मग स्वच्छ करून घ्यायची त्याला, कारण त्याच्यात कीड अळ असली तर आपल्याला दिसली जात नाही म्हणून। कांदा शिजलेला आहे, आता पालेभाजी घालून घ्यायची, सगळी पालेभाजी घालून घ्यायची आणि झाकण लावायचं, म्हणजे ती आरली जाते। झाकण लावून ठेवायचं म्हणजे ती व्यवस्थित शिजली जाईल। मंडळी बघा किती झाली भाजी बघा, एकदा मी परतून घेतली होती आणि बघा लगेच ह्याचं कमी होते, म्हणजे फुल भरलेलं होतं ना पातेलं, ही थोडीशी आरली बघा। आता ही पूर्ण शिजवून घ्यायची। आता ह्यामध्ये आलं किसलेलं घालून घ्यायचं, आलं घातल्याने ना भाजीला खूप छान टेस्ट येते। तुम्ही पालेभाजी बनवताना आलं घालून बघा, किसलेलं आलं खूप छान येते। आणि लसूण आवडत असेल तर लसूण पण घातला फोडणीला तरी चालेल, आम्ही नाही घालत, पण काही लोक घालतात पालेभाज्यामध्ये लसूण, चांगलं असतं लसूण, ते खातात त्यांना हरकत नाही घालायला। किसलेलं आलं, आता ह्यावर पुन्हा झाकण लावायचं आणि मध्यम टू लो आचेवर आपल्याला ही भाजी आता शिजवून घ्यायची आहे। पालेभाजी एकदम अशी व्यवस्थित शिजली पाहिजे तोपर्यंत आपल्याला शिजवायची, मग नारळ आणि कोथिंबीर त्यामध्ये घालायची आहे। मस्त पालेभाजी शिजलेली आहे, त्याच्यात ते मॉइश्चर होतं, पाणी सुटलेला होता तो पूर्ण निघून गेलेला आहे, एकदम कोरडीच झालेली आहे। आता यामध्ये नारळ आणि आपण कोथिंबीर घालून घेऊया, नारळ घालूया, हे एवढी 1 वाटी मी नारळ घेतलेला आहे। कोथिंबीर पण घालून घेऊया, कोथिंबीर घातलीच पाहिजे असं नाही, कारण पालेभाजी असल्यामुळे कोथिंबीरची गरज नाही, पण असली तर आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि थोडंसं नारळ थोडं शिजेपर्यंत आता ही भाजी 1-5 मिनिट असे मंद आचेवर ठेवून द्यायची, मग आपली ही पालेभाजीची भाजी तयार। थोडासा नारळ पण थोडासा शिजला पाहिजे भाजीला, तरच मस्त टेस्ट येते। आणि तुम्हाला नारळ घालायचं नसेल तर नाही घातला तरी काही हरकत नाही। झाकण ठेवून 5 मिनिटं याला मंद आचेवर नारळ शिजवून घ्यायचं, नारळ आणि कोथिंबीर घातलेली आहे, मस्त ही तयार झालेली आहे। आता ही भाजी तुम्ही पालेभाजीची भाजी तुम्ही कशासोबत खाऊ शकता, तर तुम्ही चपाती, तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, वरण, भात, भाजी, अशा प्रकारे ही भाजी
मस्त अशी खायला टिफिनला पण चपाती सोबत छान. आणि अशा पद्धतीने तुम्ही ही बनवा पालेभाजीची भाजी. म्हणजे कशी वाटली पालेभाजीची रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा.